नमस्कार, मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राइब जरूर करा। सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर। उल्हासनगर 2 नंबर मधील ढोलराम मंदिर परिसरात एका सराईत गुंड्यावर प्राणघातक हल्ला। मोटरसायकलवरून जात असताना समोरून आलेल्या कारमधून 2 तरुण उतरले। त्यांचे मोटरसायकलला कट मारल्याने त्यांच्यात वादविवाद झाला। कारमधून एका व्यक्तीने धारदार शस्त्राने जय किसन आलमचंदानी यांच्या पाठीवर व पोटावर वार केले। ते गंभीर जखमी झाले असून तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद। चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे। काल संध्याकाळी 4:30-4:15च्या सुमारास जय उर्फ जाकी पुरुषोत्तम आलमचंदानी हा त्याच्या मुलीला खाऊ घेण्यासाठी ढोलूराम दरबार येथून जात असताना समोरून एक 4 व्हीलर जोरात आली आणि त्यांच्यात बाचाबाची झाली। त्या रागातून जाकीवर जीवघेणा हल्ला झालेला आहे। त्याला हॉस्पिटलला हलवल्यानंतर त्याच्या हॉस्पिटलमध्ये जबाब नोंद करून 2 आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही आरोपींनी जी गाडी वापरली त्या गाडीवरून आरोपींची नावे निष्पन्न झालेली आहेत। तपास चालू आहे। सर, हत्यार गुन्ह्यामध्ये कुठले वापरले आणि एवढे विकोपाला का गेलं की जीवावर घेतले? तत्कालिक कारण गाडीचा कट लागण्याच्या वादावरून झालेला आहे। त्यांच्यात दुश्मनी अशी काही नाही, एकमेकांना ओळखत पण नाही, परंतु गुन्हेगार निष्पन्न झालेले आहेत। तपास चालू आहे।